नमस्कार मंडळी. तर अगदी झटपट आणि इन्स्टंट असं श्रीखंड तुम्ही गुढीपाडव्यासाठी घरी तयार करू शकता. ते कसं ते आज आपण पाहणार आहोत. तर इथे मी अर्धा लिटरला थोडंसं जास्त दूध असेल तर हे दही लावून घेतलेलं आहे. आता तुम्हाला श्रीखंड किती बनवायचा त्या हिशोबाने तुम्ही दही लावून घेऊ शकता. दही हे रात्रीचं लावून ठेवायचं आणि सकाळी ते आपल्याला बांधून ठेवायचं आहे. फ्रेश दह्याचाच यूज करायचा. दही आंबट जास्त बनवायचं नाही, नाहीतर श्रीखंडाची चव बिघडते. आता हे जे तयार केलेलं दही आहे ते असं एखाद्या सुती कपड्यामध्ये कॉटनचा घ्या, त्यामध्ये बांधून घ्यायचा. फक्त सुती रुमाल सुद्धा तुम्ही घेऊ शकता. फक्त कलरफुल कपड्याचा वापर करू नका, त्याचा कलर नंतर ह्या दह्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे व्हाईट कलरचा कोणताही असा कॉटनचा रुमाल घ्या, नॅपकिन घ्या, त्यामध्ये असं बांधून आपल्याला याचं सुरुवातीला जे पाणी निघतंय बघा, तेवढं हाताने जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं पाणी काढून घ्यायचं. म्हणजे यातलं नंतर पाणी निघायला जास्त वेळ जात नाही. हे आपला जो आपण दह्यापासून चक्का बनवतो तो लवकर सेट होतो. तर अशा पद्धतीने आता हे नळाला मी 1 तासभर हे नळाला असंच अडकवून ठेवणार आहे. यामध्ये जे काय थोडंफार पाणी राहिलेलं आहे ते सगळं गळून जाईल आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे तासाभरासाठी. तर 1 तास नळाला बांधून ठेवायचं आणि नंतर 1 तास फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं. तर 2 तासानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी एवढी साखर घेतलेली आहे. यामध्ये 4 ते 5 काजू टाकून घ्यायचे आणि वेलची टाकायची. तर काजू टाकले नाही तरी चालतील, पण वेलची मात्र इथं टाकायचीच आहे. बिना वेलचीचं श्रीखंड हे तयार होऊ शकत नाही. त्यामुळे 3 ते 4 वेलची तुम्ही यामध्ये सोलून टाकायची. यामध्ये आपल्याला सालाचा उपयोग करायचा नाही. तर हे छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. तर तुम्हाला मी अगदी सोपी पद्धत सांगत आहे, तुम्ही पटकन श्रीखंड बनवून घेऊ शकता. तर हे याच्यातली पण मी अर्धी साखर काढून ठेवलेली आहे. नंतर जास्त गोड होऊ नये म्हणून हे काढून ठेवायचं आणि तुम्हाला कमी वाटली तर मग थोडी नंतर तुम्ही वरून सुद्धा ऍड करू शकता. तर बघा 2 तासानंतर हा आपला चक्का जो आहे तो मस्त सेट झालेला आहे. तर फ्रीजमध्ये 1 तास ठेवलेलं होतं आणि नळावरती 1 तास. तर 2 तासामध्ये व्यवस्थित असा हा चक्का आपला दह्याचा तयार झालेला आहे. तर हे आता आपल्याला हे तुम्ही डायरेक्ट असं भांड्यामध्ये सुद्धा मिक्स करून घेऊ शकता, पण अगदी झटपट मिक्सरमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. पटकन तुम्ही हे बनवून घेऊ शकता. तर चक्का फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थंड झालेला आहे थोडासा. आता मिक्सरमध्ये अगदी पल्स मोडवरती आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. याला जास्त फिरवायची गरज पडत नाही, कारण दही सुद्धा अगदी छान पनीर सारखं मऊसूत झालेलं आहे. त्यामुळे हे मिक्सरला अगदी पल्स मोडवरती बघा मी फिरवून घेतलेलं आहे. तर अगदी क्रीमी आणि मस्त छान आपलं मऊसूत असं श्रीखंड तयार झालेलं आहे. ह्या पद्धतीने एकदा करून बघा. जसं की तुम्ही मार्केटचं श्रीखंड आणता त्या पद्धतीचीच अगदी टेस्ट होते. थोडंसुद्धा आंबट वगैरे लागत नाही. आणि हे नंतर आता तुम्ही फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं. आता जरी हे तुम्हाला पातळ दिसत असेल तर ते कारण आपण साखर आणि दही मिक्सरला फिरवल्यामुळे हे पातळ होतं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर परत हे घट्ट होतं. आणि तुम्हाला जर मिक्सरला फिरवायचं नसेल तर तुम्ही भांड्यामध्ये सुद्धा हे तयार करू शकता. त्यामध्ये हे श्रीखंड जास्त पातळ होत नाही. तुम्ही त्यामध्ये मग थोडंसं दूध घालून ते तयार करून घेऊ शकता. आता तुम्हाला या श्रीखंडाची कन्सिस्टन्सी कशी हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये दूध सुद्धा घालू शकता. कच्चं दूध काही जण यामध्ये ऍड करतात. आता तुम्हाला जसं हवंय त्यानुसार तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. पण बघा अगदी मस्त मार्केटसारखं हे श्रीखंड तयार झालेलं आहे. आणि यामध्ये फक्त वेलची, साखर आणि काजू हे 3 पदार्थ ऍड केलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच ह्या गुढीपाडव्यासाठी जर तुम्ही श्रीखंड पुरी बनवत असाल तर हे श्रीखंड नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा. छान होतं. वरून थोडंसं मी बदाम आणि पिस्ता टाकलेला आहे. तर का तुम्हाला केशर आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. तर नंतर भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीमध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.